विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टरच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आज मी तुमचं पुनश्च स्वागत करतोय। मी सुरुवात केली ह्या टॉपिकला आणि तुम्हाला सांगितलं होतं की हा जो टॉपिक आहे या टॉपिकला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघावं लागतं। मुळात हा टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट कसा, तर मला 12वीतला करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक जर कळावा असं वाटत असेल तर मला 11वीतला इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर कळावा लागतो। मग त्याची सुरुवात झाली। सुरुवात होताना आपण काय वाक्य तयार केले, ती वाक्य तयार करताना मग आपण सांगितलं की ज्या कुठल्या मटेरियलमधनं इलेक्ट्रिक करंट वाहतो त्याला म्हणतात कंडक्टर, ज्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट वाहत नाही त्याला म्हणतात इन्सुलेटर, ज्याच्यामधून कधी कधी करंट वाहतो कधी कधी वाहत नाही त्याला म्हणतात सेमी कंडक्टर। हे सगळं बघत जाताना मग आपण विचार केला, अरे बाबा इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, त्याचा विचार करत असताना मग आपलं वाक्य तयार झालं, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज ॲन इलेक्ट्रिक करंट। फॉर्म्युला तयार झाला, I इज इक्वल टू Q अपॉन टी, NE अपॉन टी। किंवा मग आयचा विचार करत असताना जर समजा आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनचा विचार केला तर EV अपॉन 2πr। अशा अनेक लहान गोष्टी आपण त्या करंट इलेक्ट्रिसिटीसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टरमधनं बघत गेलो। आपण काय केलं, त्यात एक वाक्य सांगितलं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंडक्टरचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे त्याच्यामध्ये असणारे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामुळं खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इलेक्ट्रिक करंट आहे तो कंडक्टरमधनं वाहतो। जर कंडक्टरमधनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो इलेक्ट्रिक करंट वाहत असेल तर तिथला तो जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत। अशा असणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉनचा कंडक्टरमधला विचार करत असताना त्यांना ड्रिफ्ट केलं जातं, त्यांना ढकललं जातं। मग असणारे इलेक्ट्रॉन जर या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या कंडक्टरमधनं फिरत जात असतील तर थरथरणारे ॲटम त्यांना विरोध करतात। त्यालाच नाव देऊन टाकलं आपण रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर आणि एक व्याख्या तयार झाली, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट is called as resistance of the conductor। R ओहम एकक आहे त्याचं। ज्यावेळेस आपण रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टन्सचा विचार करतो त्यावेळेस त्याला आपण नाव देतो कंडक्टन्स। K इज इक्वल टू फॉर्म्युला तयार होतो 1/R, ओहम रेस टू -1 असेल किंवा त्या ठिकाणी तिथं असणारं मो असेल किंवा सिमेन्स असेल, 1/ओहम असेल। अशी अनेक एककं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंडक्टन्सला असतात असं मी तुम्हाला सांगितलं। मग आज काय, मुळात ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंडक्टरच्या रेजिस्टन्सचा विचार करतो त्यावेळेस आपण खरं तर 4 गोष्टींचा विचार केलेला असतो। त्यातली पहिली जी टर्म आहे ती म्हणजे मटेरियल, दुसरी जी टर्म आहे ती म्हणजे टेम्परेचर ऑफ कंडक्टर, तिसरी जी टर्म आहे ती म्हणजे लेंथ ऑफ द कंडक्टर आणि चौथी जी टर्म आहे ती म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर। म्हणजे आपल्याला या सगळ्यांचा विचार इथं करावा लागेल आणि असा विचार इथं करत असताना मग मी विचार केला, एक वेगळी टर्म मी फळ्यावर नाव लिहिले, त्याचं नाव आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स, ज्याला रेजिस्टिव्हिटी या नावानं पण ओळखतात। त्याचं दुसरं नाव झालं। काल 1 मीटर आणि 3 मीटर लांबीचं किंवा लांबीच्या वायरचा वापर करून एक प्रश्न घेऊन उत्तरं माझी मीच देत तुम्हाला शिकवलं होतं आणि तुम्हाला वाक्य सांगितलं होतं की जर वायरची लांबी 1 मीटर लांब असेल तर त्याचा रेजिस्टन्स कमी झाला, वायरची लांबी 3 मीटर लांब असेल तर त्याचा रेजिस्टन्स जास्त झाला। त्यामुळे आपण पहिलं एक मॅथमॅटिकल रिलेशन लिहून टाकलं, R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L। रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर हा लेंथला समानुपाती असतो।
त्यानंतर तुम्हाला मी उदाहरण दिलं 1 मीटर रुंदीचं आणि 3 मीटर रुंदीचं. 1 मीटर रुंद असणाऱ्या बोळामधनं जर 1000 लोक जात असतील आणि 3 मीटर रुंदीच्या बोळातनं जर 1000 लोक जायला लागले, मी प्रश्न विचारला होता की बाबा यांना विरोध कुठं जास्तीचा होईल. तर परत उत्तर तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही मनानं दिला असेल. साधा प्रश्न आहे की सर 1 मीटरमध्ये विरोध जास्त होईल, 3 मीटरमध्ये विरोध कमी होईल. 1 मीटर म्हणजे थिन कंडक्टर झाला, 3 मीटर म्हणजे थिक कंडक्टर झाला. 1 मीटर रुंदीच्या कंडक्टरमध्ये होणारा जो माणसाला आपण इलेक्ट्रॉनला म्हणूयात विरोध जास्तीचा झाला, रुंद असताना विरोध कमी झाला. याचा अर्थ असा झाला, मी जर समजा रेजिस्टन्स क्रॉस सेक्शनल एरियाशी नातं घ्यायचं ठरवलं तर तिथं असणारा तो जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो रेजिस्टन्सला इन्व्हर्सली प्रपोर्शनल झाला. हा समानुपाती झाला, हा व्यस्तानुपाती झाला. या दोघांना जर आपण कंबाईन केलं तर R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L अपॉन A आलं. इक्वल टू कडे जाताना आपल्याला एक स्थिरांक घ्यावा लागतो आणि तो जो स्थिरांक आहे तो खरं तर मराठीतल्या 9 अक्षरासारखा किंवा याला रो म्हणतात. हे हयात म्हणजे जोपर्यंत फिजिक्स शिकताय तोपर्यंत लक्षात ठेवा, हा जो रो आहे यालाच दुसरं तिसरं नाव काय नाही तर त्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी या नावानं ओळखतात. म्हणजे आपल्याला या असणाऱ्या टॉपिकमध्ये जर समजा स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी नावाच्या संकल्पनेला घेऊन पुढे जायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आरला यल डायरेक्टली आहे, आरला ए इन्व्हर्सली आहे. दोघांना कंबाईन केलं यल अपॉन ए आलं. इज इक्वल टू कडे जाताना एक स्थिरांक आला रो. तो जो रो आहे त्यालाच आपण नाव देऊन टाकलं रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स. म्हणजे आपल्याला खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या परीक्षेचा विचार करायचा झाला तर मग तो विचार कसा करता येतो, तिथं काय करावं लागेल, मुळात तिथं विचार करावा लागेल. हा प्रश्न विचारला तर त्याचं नेचर असं असेल, डिफाईन रेजिस्टिव्हिटी, स्टेट इट्स एसआय युनिट. ऑप्टेन एसआय युनिट म्हणल्यानंतर वेगळं झालं, स्टेट म्हणल्यानंतर वेगळं झालं, डेफिनेशन वेगळी झाली. ह्या सगळ्यांचा विचार या असणाऱ्या टॉपिकमध्ये करत असताना, करावा लागत असताना मग आपण याच्यामध्ये काही संकल्पना परत विचारात घेतो आणि तशा त्या संकल्पना इथं विचारात घेत असताना आता झालं कसं बघा. मुळात खरं तर अगोदरच्या आर्टिकलनं मी ह्या असणाऱ्या आर्टिकलला मुद्दामून सुरुवात केली आहे. अगोदरच्या आर्टिकलचा विचार करत असताना आपण रेजिस्टन्स टेम्परेचरशी कसा रिलेटेड आहे आपण बघितलं होतं आणि तुम्हालाच मी ते समजून सांगितलं होतं. जर तुम्ही समोर असता तर उत्तर दिलं असतं, टेम्परेचरला रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. एखाद्या कंडक्टरचं तापमान वाढवल्यानंतर त्याला होणारा जो विरोध आहे तो जास्तीचा होतो. मटेरियल टू मटेरियल तर ते बदलणारच आहे, तो वेगळा भाग झाला. पण या सगळ्या संकल्पनेला एकत्रित केल्यानंतर जर मॅथमॅटिकल रिलेशनचा आपल्याला वापर करायचा आहे, आरला यल डायरेक्टली आहे, आरला ए इन्व्हर्सली आहे, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यल अपॉन ए आहे, आर इज इक्वल टू रो यल अपॉन ए आहे. म्हणजे रोचा जर फॉर्म्युला विचारात घेतला तर आर ए अपॉन यल झाला. अक्षरशः अनेक गणित आहे त्याच्यामध्ये की ज्याचा वापर आपल्याला CET मध्ये सुद्धा करता येतो. तो कसा तो मी नंतर सांगतोच. मुळात ए जो आहे गणित सोडवत असताना आपल्याला हा जो ए आहे त्याला थोडं बदलून वापरावं लागतं आणि त्याला बदलून वापरत असताना पाय आर स्क्वेअर अपॉन यल असं पण वापरता येतं. कारण आपण जो कंडक्टर घेतो त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे ए, आर एवढ्या रॅडियसची तार आहे
आणि मला रोचं उत्तर विचारलंय किंवा रोचं उत्तर दिलंय आरचं विचारलंय किंवा एलचं विचारलंय, मला कसं विचारलंय त्याच्यावर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे त्याला बदलावा लागेल. आणि तसं तिथं बदललं जात असताना मग लक्षात ठेवा, बेसिक फॉर्म्युला माझा रो इज इक्वल टू RA/L आहे आणि R रेजिस्टन्स आहे, एरिया हा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. म्हणजे हा जर पेन घेतला तर पेनाचा हा जो एरिया आहे याला क्रॉस सेक्शनल एरिया म्हणता येईल. आणि या असणाऱ्या क्रॉस सेक्शनल एरियाचा विचार करून उत्तर विचारतात. डायरेक्ट A दिलाय काय प्रॉब्लेम नाही, R दिलाय असं करा. तुम्हाला कसं विचारलंय त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी तुम्हाला तो बदल करावा लागेल. आणि तसा तो बदल करत असताना या ज्या मूळ संकल्पना आहेत त्याला नक्की तिथं वापरावं लागेल. पण मी काय म्हणलं, मला गणितात कसं वापरता याच्यापेक्षा जर त्यांनी तो प्रश्न विचारला, ऑब्टेन SI युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स, तर मग काय करणार आपण, ज्याला खरं तर मराठीमध्ये म्हणतात विशिष्ट रोध, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे. आणि हा विचार इथं करत असताना मग आपण पहिला विचार करूयात रेजिस्टन्सच्या एककाचा. काय असतं रे रेजिस्टन्सचं एकक? करेक्ट आहे, ओहम. एरिया मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. लांबीचं मीटर, 1 मीटर कॅन्सल झालं, शिल्लक राहिलं ओहम मीटर. आता विसरणारच नाही ना आपलं. 1 मार्काचं काम कसं होईल, स्टेट SI युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी म्हणलं, कारण दोन्ही शब्द या ठिकाणी नक्की लक्षात ठेवा कन्फ्यूज होतात. आणि तुम्ही आत्ता कुठं 12वीत 11वीतल्या प्रवेशात सुरुवात झाली आहे, लगेच थोडं अवघड यायला लागलं का काय असं वाटायला सुरुवात होते. नाही अवघड आहे, सोपं आहे ते. फिजिक्स फार अवघड होणार आहे, आता जर सुरुवात आहे त्याची. त्यामुळे रोचा विचार करत असताना रो इज इक्वल टू RA/L आहे. आरचं एकक माझं ओहम आहे, एरियाचं एकक माझं मीटर स्क्वेअर आहे, अपॉन मीटर आहे. मीटर स्क्वेअरमधलं 1 मीटर निघून गेलं, एकक तयार झालं ओहम मीटर. आता याच्यामध्ये काय होतंय, डेफिनेशनचा भाग पण तसाच महत्वाचा आहे. डेफिनेशन करतात कशी ते पण बघा, कारण तो कळत नाही बऱ्याच वेळा. असा विचार करूया की एचं जे एकक आहे ते युनिट आहे आणि एलचं पण एकक आहे ते युनिट आहे. म्हणजे कदाचित ते 1 मीटर स्क्वेअर असेल किंवा 1 मीटर असेल. जर ह्या दोन्हींच्या किमती मी इक्वेशनमध्ये ठेवल्या तर रोचं उत्तर माझ्या आरच्या बरोबर येईल. सरळच आहे ना, एच्या ठिकाणी 1, एलच्या ठिकाणी 1 राहिलं आर, रो इज इक्वल टू आर आलं. तुम्ही म्हणणार की सर हे काय वेगळं काढलं मधनं, ह्याची व्याख्या कशी करणार मग आपण याच्यावरून. मुळात मला रोचं वाक्य करत असताना, रोची व्याख्या करत असताना स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर is defined as resistance of material of conductor of unit length and unit area of cross section. लांबी एकक आहे, क्रॉस सेक्शनल एरिया एकक आहे. रोची किंमत आरच्या बरोबर असेल हे वाक्यामधनं आपल्याला आणायचं आहे. त्यामुळे तसं वाक्य आणत असताना परत एकदा नीट ऐका. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ. एकक लांबी असताना, एकक क्रॉस सेक्शनल एरिया असताना रोची किंमत आरच्या बरोबर येते. याला वाक्यामध्ये आपण आणतोय. असं वाक्य आलं का हे वाक्य तुम्हाला आता वहीमध्ये लिहून काढावं लागेल. लिहून काढताना फळ्यावरनं लिहिणं सोपं नाही. तसं तुम्हाला ते यूट्यूबला 2-3 वेळा बघून ती वाक्य लिहायचीत.
मी का सांगितलं आहे, आता शासनानं ठरवायला सुरुवात केली आहे. माझ्या अंदाजानं डिसेंबर जानेवारीत शाळा सुरू किंवा क्लास सुरू होतील. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या असणाऱ्या वह्या माझ्यासारख्याला दाखवाव्या लागतील. मी बघणार आहे त्या. नुसतं ऑनलाईन जॉईन झालो, कॅमेरा घेतला, मोबाईलवाला इकडं तिकडं बघितलं आपण, नाही होत. मोबाईल कॅमेरावाला असू द्या तुमच्याकडे, तो गरजेचा आहे तुम्हाला आत्ता तरी. कारण मोबाईलला आम्ही सक्ती करत नव्हतो, मोबाईलशिवाय शिक्षण होईना आता, अशी परिस्थिती झाली. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला अशी जी वाक्य आहे ती वाक्य रिपीट करावं लागते, ती लिहावी लागतात. मी फळ्यावर नाही लिहिणार, तुम्हाला ते पाठ करावं लागेल. वाक्य कसं लिहिलं बघा किंवा कसं तयार केलं बघा. ऐकलं ना शांतपणे तर नक्की कळतं. पुन्हा निवांत फ्रेशमध्ये सुद्धा ऐका. रोची किंमत आरच्या बरोबर कधी, याचं उत्तर आपण मिळवतोय. बरोबर आहे. एची किंमत एकक असताना, एलची किंमत एकक असताना रोची किंमत आरच्या बरोबर असते, हे आपण पहिल्यांदा ॲक्सेप्ट केलं, ते मान्य केलं. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर इज डिफाइन्ड ॲज. मी शब्द वापरतोय मध्ये मटेरियल ऑफ कंडक्टर. इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. लांबी एकक असताना, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एकक असताना रोची किंमत आरच्या बरोबर आहे हे सांगायसाठी ज्या कुठल्या वाक्याचा मी आधार घेतला ते जे वाक्य आहे दॅट इज रेजिस्टिव्हिटी, दॅट इज स्पेसिफिक रेजिस्टन्स. आपल्याला डेफिनेशन विचारली तर डेफिनेशन सांगा. जर फॉर्म्युला विचारला तर फॉर्म्युला सांगा. कसं आलंय हे मी आल्यापासून सांगितलं. अगोदरचा बराच भाग याच्यामध्ये मी रिपीट केला. या सगळ्या मॅथमॅटिकल स्टेप सध्या ज्या पुसल्या मी, त्या खरं तर आपल्याला रोजचं उत्तर काढायला कशात कारणीभूत ठरू शकतात हे सुद्धा आपण बघितलं. आणि असं बघता बघता याच्यामध्ये अजून एक टर्म आलेली असते, आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे कंडक्टिव्हिटी. इंग्लिशमधलं 6 म्हणजेच त्याला म्हणतात सिग्मा. मराठीतलं 9 त्याला म्हणतात रो. जसं रेजिस्टन्सला एक्झॅक्टली अपोजिट कंडक्टन्स असतं, तसं रेजिस्टिव्हिटीला एक्झॅक्टली अपोजिट कंडक्टिव्हिटी येतं. हे जे कंडक्टिव्हिटी आहे याला सिम्बॉल सिग्मा आहे. मग तुमच्या डोक्यामध्ये सटक्यात प्रकाश पडला असेल की बाबा के इज इक्वल टू 1/r आहे. जर के इज इक्वल टू 1/r असेल तर सिग्मा इज इक्वल टू काय येईल? 1/ρ. सरळच आहे ना. म्हणजे मला जर समजा त्या असणाऱ्या कंडक्टिव्हिटीला जर डिफाईन करायचं झालं तर त्याची जी डेफिनेशन आहे ती माझी या पद्धतीनं असेल. कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. 1/ρ म्हणजे जर सिग्मा असेल आणि मला जर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या कंडक्टिव्हिटीचं वाक्य करायचं असेल तर माझं वाक्य नक्की असंच असेल. कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. मग आपल्याला जर अशी वाक्य तयार केलेली असतील आणि याचं जर एकक तयार करायचं झालं, रोचं एकक तर आत्ताच आपण तयार केलं होतं ओहम मीटर. याचा अर्थ याचं एकक 1/ओहम मीटर असू शकतं किंवा ओहम रेस टू -1 मीटर रेस टू -1 असू शकतं किंवा मो मीटर रेस टू -1 असू शकतं किंवा सिमेन्स नावाचं जे एकक आहे मीटर रेस टू -1 असू शकतं. यातलं कुठलंही एकक आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्या त्या इन्स्टंटला त्या त्या ठिकाणी एकक कसं आलं ते आपल्याला 100% कळलं पाहिजे ते. त्यामुळे आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंडक्टिव्हिटीचा विचार करतोय,
कंडक्टिव्हिटीचा विचार करत असताना या असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत याला घेऊन आपल्याला पुढे जावं लागते आणि याला घेऊन पुढे जात असताना एकदम लहान लहान गोष्टीमधनं आपण या प्रत्येकाचा विचार नक्की करतोय. त्यामुळे ज्यावेळेस आपण रेजिस्टिव्हिटीचा विचार करतो त्यावेळेसचं वाक्य वेगळं आहे. कंडक्टिव्हिटीचा विचार करताना इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. ओहम मीटर आहे, ओहम रेस टू -1 आहे, मीटर रेस टू -1 आहे. कळलं की आपल्याला काय लागतंय जादाचं तिथं नाही लागत. कधी कधी काय होतं, तुम्हाला प्रश्न विचारताना MCQ मध्ये असा विचारतात, एक तार आहे आणि तारेचा स्पेसिफिक रेजिस्टन्स समजा रो आहे आणि ही जी तार आहे या तारेला 3 भागात विभागलं गेलंय, म्हणजे ह्याची लांबी त्या ठिकाणी अशी झाली. A wire of specific resistance rho is divided into 3 equal parts. Then specific resistance of the each part will be, असं ते विचारतील. मग आपण कॅल्क्युलेशन करतो, वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर काढायचा प्रयत्न करतो. ऑप्शनमध्ये असतं ρ/3, 3 रो असतं, ρ² असतं किंवा नुसतं रो पण असतं. आपलं एवढं जमलिंग सुरू होतं, आपण हे वाक्य नुसतं पाठच केलेलं असतं, त्याचा अर्थ समजूनच घेत नाही. मी कसं वाक्य केलं होतं बघा, स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर. याचा अर्थ असा झाला, रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स मटेरियलवर अवलंबून आहे. वायरचे 1000 तुकडे करा की रो बदलणारच नाही, त्यामुळे नो नीड ऑफ कॅल्क्युलेशन इज देअर. जिथं रो आहे त्याला गोल करा किंवा जिथं रो आहे त्याला क्लिक करा. आपल्या पद्धतीनं आपण चाललोय ना, आपल्या पद्धतीनं आपण जात असताना या संकल्पनेला घेऊन पुढे जातोय. त्यामुळे नक्की लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये मटेरियलवर अवलंबून आहे. कॉपर आहे, त्याचा रो सेम राहणार, कुठे पण तुकडे करा, 1000 करा, काय फरक पडतो. हां, मटेरियल बदलल्यावर रो बदलणार आहे, ते जर गुणोत्तर असेल तर ते करता येईल. जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तिथं असणार आहे ते मटेरियल बदलत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ती जी किंमत आहे ती किंमत बदलून चालत नाही, बदलली जात नाही. त्यालाच गोल करायचं ना, काय अवघड आहे तेव्हा. बऱ्याच संकल्पना आपण बघत गेलोय. खरं तर तुलनेनं हा टॉपिक लहान आहे, पण कट जे केलंय ते मी मुद्दामून शिकवतोय, कारण तुम्हाला भविष्यात नीट CET द्यायची आहे. तिथं जाऊन परत शिकत बसण्यापेक्षा मी आत्तापासून सुरुवात करतोय. परीक्षेत काय काय विचारणार, आपण आत्ता तर अभ्यास करतोय ना, आपली शाळा सुरू झाल्यासारखी आहे. त्यामुळे याच्यामध्ये अजून एक तशीच टर्म आहे ज्याला आपण नाव दिलं होतं याच्या अगोदर सुद्धा, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, ज्याला सिम्बॉल VD आहे. मुळात ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा विचार करत असताना मी तुम्हाला वाक्य सांगितलं होतं, जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कंडक्टर आहे, या कंडक्टरचा विचार करताना याला जर पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केलं तर याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स बॅटरीच्या निगेटिव्हकडनं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे जातात. व्हेलॉसिटी अक्वायर्ड बाय अन इलेक्ट्रॉन व्हेन पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस द कंडक्टर इज कॉल्ड ॲज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. असं असणारं जे वाक्य आहे ते वाक्य महत्त्वाचं ठरतं. 10⁻⁴ ते 10⁻⁵ पर्यंत त्याचा मटेरियल टू मटेरियल ते बदलतो, तो वेगळा भाग झाला. म्हणजे इथं विचार करूयात की या पद्धतीनं जर समजा तिथं असणारे ते इलेक्ट्रॉन्स फिरत राहत असतील, त्यांनी जर व्हेलॉसिटी अक्वायर केली असेल तर याचं उत्तर कसं काढायचं हाही महत्त्वाचा भाग झाला. याचं उत्तर काढलं जात असताना आपण काय करूयात, ह्याच्यामध्ये काही ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्ससाठी आपण काय कॉन्स्टंट वापरूयात. समजा N वापरले तर त्या ठिकाणी जेवढे इलेक्ट्रॉन्स फिरणार आहेत त्याला N वापरले, याला इलेक्ट्रॉन्स म्हणतात. EL⁻N म्हणजे इलेक्ट्रॉन झालं. त्याच्यानंतर जो कंडक्टर आपण वापरतोय त्याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याला आपण कॅपिटल A वापरूयात. हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरची जी लांबी आहे त्याला आपण कॅपिटल L वापरूयात. लेंथ ऑफ द कंडक्टर झालं. त्याच्यानंतर आपण मागं जसं बघितलं होतं तसं इथं पण होईल. चार्ज ऑन इलेक्ट्रॉनला आपण E हा सिम्बॉल वापरूयात. याच्यामधनं जो इलेक्ट्रिक करंट वाहणार आहे तो जो करंट आहे त्याला I वापरूयात आणि एक वेगळाच सिम्बॉल इथं वापरूयात जे
ज्याला करंट डेन्सिटी या नावानं ओळखतात. काय असतं ते आपण शेवटी बघूयात, पण आता नाव लक्षात ठेवूयात करंट डेन्सिटी. वेगवेगळे सिम्बॉल्स आपण वापरतो. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर आहे, ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे, आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट आहे आणि जे म्हणजे करंट डेन्सिटी आहे. मी जर इथं विचार करायचं ठरवलं की याच्यावरनं मला मॅग्नेट्यूड ऑफ चार्जचं उत्तर काढायचं आहे, तर ते कशा कशावर अवलंबून असेल? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, लेंथ ऑफ कंडक्टर आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. याला लक्षात ठेवावं लागेल. ते आपल्याला नाळे लक्षात ठेवा, NaLe म्हणजे लक्षात राहतं आपल्या. ते आता वेळ नाही लागत आपल्याला. क्यूचं उत्तर काढताना NaLe लक्षात ठेवूयात. याला इक्वेशन नंबर 1 देऊयात. आयचा विचार करताना रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज नावाची एक टर्म आहे. त्यामुळे आय ज्यावेळेस आपण इथे विचारात घेतो त्यावेळेस फॉर्म्युला आपला Q/T आहे. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. क्यूचं उत्तर जे वर दिलंय त्याला आपण इथं सबस्टिट्यूट करूयात आणि परत एकदा ते इक्वेशन या पद्धतीने लिहूयात. NaLe/T झालं. मला ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचं उत्तर काढायचं आहे, तर मला यात अजून एक मॅथमॅटिकल टर्म वापरावे लागेल, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम आहे. याचा अर्थ असा झाला, टाईमचा विचार केला तर इथं मॅथमॅटिकली लिहिता आलं डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, टाइम बरोबर. मग टाइमला आपण टी म्हणूयात. डिस्टन्स म्हणजे हा जो कंडक्टर आहे, या कंडक्टरमध्ये इथून इथंपर्यंत जात असताना इलेक्ट्रॉनची किती अंतर कव्हर करणार आहेत? L एवढं. ड्रिफ्ट व्हेलॉसिटीला आपण VD म्हणूयात. म्हणजे T L/VD आलं. याला इम्प्लिमेंट करूयात. कसं ते इथं बघा. आता मी हे सगळे सिम्बॉल परत पुसून टाकतोय, आता तुमच्या लक्षात राहिलेत ते. आणि आपण पुढची स्टेप बघूयात. आणि पुढची स्टेप बघत असताना वाटलं तर याला तात्पुरतं इक्वेशन नंबर 4 म्हणूयात. 4चा वापर 3 मध्ये करूयात. I NaLe/T आहे. टीच्या ठिकाणी L/VD लिहूयात. जर टीच्या ठिकाणी आपण L/VD लिहिलं, जे कॅन्सल होते त्याला कॅन्सल करायचं ठरवलं तर कोण कॅन्सल होतंय? L, बरोबर आहे. म्हणजे आयचा विचार करत असताना इथं काय आलं बघा, N तसंच राहिलं, ए तसंच राहिलं, ई तसंच राहिलं आणि VD आलं. VD काय झालं? उलटून गुणिले वर गेलं. कारण ते L/VD होतं. L कॅन्सल झाल्यामुळे 1/VD झालं. म्हणजे ते उलटून गुणिले वर आल्यामुळे याला गुणिले झालं. NaEVD झालं. NaEVD. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, VD म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. याचा अर्थ असा झाला, VDचं उत्तर काढत असताना मग त्या ठिकाणी तिथं उत्तर तयार करता येईल I/NaE. हे आय दिला, N दिला, ए दिला, ई दिला, VDचं उत्तर विचारलं तर ते काढता येईल. पण याच्यामध्ये आत्ता आपण बघितलं होतं की बाबा ह्याच्यात अजून एक सिम्बॉल आला आहे आणि तिथं असणारा तो जो सिम्बॉल आहे तो कशाचा सिम्बॉल आहे? तर करंट डेन्सिटीचा सिम्बॉल आहे. काय असतं करंट डेन्सिटी? म्हणजे जे आहे करंट अपॉन क्रॉस सेक्शनल एरियाला करंट डेन्सिटी म्हणतात, जे म्हणतात. म्हणजे I/Aच्या ऐवजी आपण जे ठेवू शकतो. म्हणजे VDचा विचार केला तर इथंच एक फॉर्म्युला तयार झाला J/NE. त्यामुळं आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे ती वेगळ्या पद्धतीनं बघत असताना, करंट डेन्सिटीच्या स्वरूपात बघत असताना नक्की लक्षात ठेवायचं आहे, करंट डेन्सिटी म्हणजे करंट अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया.
डिफाईन करंट डेन्सिटी म्हणलं तर आपण सांगू शकतो इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर इज कॉल्ड ॲज करंट डेन्सिटी. आणि तसं त्यांनी विचारलंच नाही तर त्या ठिकाणी आपण नक्की सांगू शकतो आय म्हणजे करंट आहे, त्याला जर त्यांनी SI सिस्टीमचं युनिट जर विचारलं तर करंटचं एकक येतं ॲम्पियर आणि एरियाचं येतं मीटर स्क्वेअर. त्यामुळे ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर हे करंट डेन्सिटीचं एकक आहे, हे नक्की आपण इथं सांगू शकतो. आपल्याला कसं विचारलंय त्याच्यावरनं आपण तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर लिहायचं आहे, लिहितोय आपण उत्तर. त्यामुळं आज या असणाऱ्या कॉन्सेप्टला म्हणजे करंट डेन्सिटीला मी आज फक्त थोडक्यात घेतलं, म्हणजे जास्तीचं नाही शिकवलेलं मुद्दा म्हणून, कारण जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेतोय. पुन्हा मोठी मोठी आर्टिकल अजून काय येणारच आहेत, पण त्यातलं आजचं जे एक्सप्रेशन आहे ते पाटी पेन्सिल घेऊन एक दोनदा लिहा, त्याच्याशिवाय तुम्हाला ते कळणार पण नाही. त्यामुळे तसं ते तुम्हाला कळावं असं वाटत असेल तर 100% आत्ताचं जे सांगितलंय या पद्धतीनं त्याचा विचार करा. अभ्यासाला सुरुवात केली आहे तुम्ही या टॉपिक, कारण परीक्षा 100% होणारच आहे, कारण आपले शाळा कॉलेज सुरू होतील आता. केंद्रानं राज्यावर टाकलं आहे त्यामुळे हळूहळू त्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली आहे. कधी होईल याच्यापेक्षा दिवाळीच्या आत तर होतच नाही, सोडून द्या. पण दिवाळीनंतर त्याचा विचार करत असताना नक्की या पद्धतीने विचार करूयात आपण. त्यामुळे आज आपण काय करतोय, या करंट डेन्सिटीच्या कॉन्सेप्टला आपण इथंच थांबतोय. याच्यानंतरचा जो पुढचा आर्टिकल आहे ते पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.